आपण पाहताय महाधुरळा। आमदार सतेज पाटील यांचे सुपुत्र तेजस आणि स्नेहा यांच्या भव्य लग्न सोहळ्यानिमित्त शुक्रवारी म्हणजे 27 मार्चला पोलीस ग्राउंडवर भव्य स्वागत समारंभ पार पडला। खरं तर 24 तारखेला भव्य दिव्य लग्न झालं आणि 27 तारखेला स्वागत समारंभ। पण स्वागत समारंभ सायंकाळी होता 6 नंतर आणि 4 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला। अचानक सुरू झालेल्या या पावसानं आता समारंभ कसा होणार याची निश्चितच काळजी होती। पण डॉक्टर DY पाटील परिवाराची पुण्याई या निमित्तानं कामाला आली आणि हा अतिशय समारंभ हजारो लोकांच्या उपस्थितीत अतिशय नेटका आणि अतिशय चांगला झाल्याचा अनुभव आला। पोलीस ग्राउंड येथे या स्वागत समारंभाचे आयोजन केले होते। अत्यंत नियोजन पद्धतीनं 13 ठिकाणी लोकांच्या जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। डॉक्टर संजय डी पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1000हून अधिक कार्यकर्ते, मित्र आणि DY पाटील विद्यापीठाचे कर्मचारी यासाठी मेहनत घेत होते। डॉक्टर संजय डी पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या सूक्ष्म नियोजनातून अनेकदा या व्यवस्थेची प्रत्यक्ष प्रॅक्टिससुद्धा घेण्यात आली होती। त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितपणे चांगला होणार याची खात्री होती। स्वागत समारंभाची वेळ होती सायंकाळी 6ची। नियोजनाची सर्व टीम सकाळपासूनच कामात व्यस्त होती। सायंकाळी 4:30 वाजता जेवण विभागात जबाबदारी असणारे सर्वजण सज्ज होते आणि अचानक आकाशात काळे ढग दाटून आले। पावसाचे थेंब सुरू झाले। काही वेळात जोरदार पाऊस सुरू झाला। एकीकडं निमंत्रित स्वागत समारंभासाठी येत होते आणि दुसरीकडे पाऊस सुरूच होता। सर्वांच्या मनात कुठंतरी अस्वस्थता आणि काळजी निर्माण झाली। आता कसं व्हायचं हा प्रश्न सतावत असतानाच आणि दुसरीकडे पाऊस सुरू असताना हजारो लोकांचं जेवण आता कसं होणार याची काळजी लागली। अनेक प्रश्न होते पण प्रत्येकजण होता सकारात्मक विचाराचा। पाऊस थांबेल, कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल हीच सकारात्मकता सगळ्यांच्या मनात होती। या परिस्थितीत महासैनिक दरबार येथील हॉलमध्ये निमंत्रितासाठी जेवणाची सुरुवात करण्यात आली। काही वेळातच पाऊस पूर्णपणे थांबला। हळूहळू लोकांची गर्दी सुरू झाली। वातावरणात गारवा निर्माण झाला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं। ऊर्जा आली। कार्यक्रम सुरू झाला। उत्साह वाढत गेला। हजारो निमंत्रितांनी आनंदाने जेवण केलं। या निमित्तानं डॉक्टर DY पाटील परिवाराची आजपर्यंतची सगळी पुण्याई फळाला आली आणि हा रात्री 11:30 पर्यंत कार्यक्रम अतिशय दिमाखात तर झालाच आणि उत्साहात सुद्धा। जणू पावसाने नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठीच हजेरी लावली असावी अशीच भावना सर्वांच्या मनात निश्चितपणे होती।